हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय. त्याचं नाव आहे करंट कनेक्ट. तर या सिरीजमध्ये आपण एक महत्त्वाचे जे मुद्दे आपल्याला करंट अफेअर्समध्ये बघायला मिळत आहेत त्या मुद्द्यांवरती डिटेल्ड ॲनालिसिस या व्हिडिओजमध्ये करणार आहोत. तसं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे हा कशाबद्दल आहे तर GI टॅग याबद्दल आपला हा आजचा व्हिडिओ आहे. आता रिसेंट टाइम्समध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला या वेगवेगळ्या गोष्टी चर्चेमध्ये असलेल्या दिसतात किंवा प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल ही जी पूर्ण कॉन्ट्रोवर्सी आहे या कॉन्ट्रोवर्सीला आपल्याला बॅक टू बेसिक जाऊन आणि ओव्हरऑल PYQ सोबत जोडून एक ओव्हरऑल त्याचा ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आजचं हे सेशन आपण इथे घेतोय. माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि करंट कनेक्टच्या या पहिल्या एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करतो. आता स्क्रीनवरती तुम्हाला एक इथे स्टेटमेंट लिहिलेलं दिसत असेल किंवा GI टॅग्स जे आहेत दीज आर शिल्डिंग द कल्चर ऑर जस्ट लेबलिंग इट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा GI टॅग्समुळे नेमकं आपलं जे कल्चरल प्रॉपर्टीज आहेत त्या प्रोटेक्ट होत आहेत की फक्त नावापुरतं हे राहिलेलं आहे किंवा ही आमची कल्चरल प्रॉपर्टी आहे. कारण यामध्ये बऱ्याचशा अशा केसेस बघायला मिळालेल्या आहेत. त्याचं काही मेन्शन आपण आपल्या या सेशनमध्ये देखील करणार आहोत. बट रिसेंटली तुम्ही ही पूर्ण कॉन्ट्रोवर्सी बघितली असेल किंवा तिथे प्राडा नावाची जी कंपनी आहे त्यांनी एक शो कंडक्ट केला होता आणि त्या शो मध्ये त्यांनी ही एक चप्पल घातलेली होती. सुरुवातीला ते म्हणले पण नाही असं किंवा ही कोल्हापुरी चप्पल आहे, बट त्यानंतर बरीच कॉन्ट्रोवर्सी झाल्याच्या नंतर त्यांनी हे एक्नॉलेज केलं की ह्याचा जो इन्स्पिरेशन आहे किंवा दिस इज इन्स्पायर्ड फ्रॉम कोल्हापुरी चप्पल. तर इथे आपली कोल्हापुरी चप्पल दाखवलेली आहे. आता कोल्हापुरी चप्पलला GI टॅग मिळालेला आहे म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळालेला आहे. एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की प्रोटेक्शन मिळालेलं आहे या कोल्हापुरी चप्पलला किंवा ही दुसरा कोणी व्यक्ती असं नाही म्हणू शकत दुसऱ्या एखाद्या देशामधला किंवा ही आम्ही बनवलेली चप्पल आहे. ठीक आहे. तर आता नेमकं हे काय आहे ते आपल्याला बघायचंय. अशा बऱ्याचशा बातम्या तुम्हाला तिथे न्यूजपेपरमध्येही बघायला मिळालेल्या आहेत किंवा इटालियन लक्झरी ब्रँड आहे प्राडा त्यांनी तिथे काय केलं होतं तर एक फुटवेअर अनवेल केलेलं होतं विच वॉज इन्स्पायर्ड बाय इंडिया जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग्ड कोल्हापुरी चप्पल. आणि याला एक प्रकारे शब्द पण वापरले गेलेले आहेत बरेचसे. इथे की वर्ड्स आपल्याला आपल्या इव्हन आन्सर रायटिंग मध्ये वापरता येऊ शकतात. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये कल्चरल मिसअप्रोप्रिएशन असा एक शब्द तिथे न्यूजपेपर्स मध्ये आलेला आहे. त्यासोबतच कल्चरल थेफ्ट असा देखील एक शब्द वापरला जातोय. कल्चरल मिसअप्रोप्रिएशन, कल्चरल थेफ्ट त्या कॉन्टेक्स्टमध्ये हा सगळा मुद्दा बराच चर्चेमध्ये रिसेंटली राहतोय. आता वेगवेगळ्या न्यूजपेपर्समध्ये आपल्याला अशा काही न्यूज हेडिंग्स बघायला मिळत आहेत किंवा कंटिन्यूड एक्सप्लॉयटेशन ऑफ आर्टिसन्स कम्युनिटीज तो एक मुद्दा तिथे येतोय. आणि त्यामध्ये अजून एक म्हणलेलं आहे किंवा असं तर नाही होत आहे किंवा आपल्याला अशी गरज आहे सध्या की आपल्याला फॅशनला पण डिकोलोनाइज करावं लागणार आहे. सो कोलोनियल माइंडसेट मधून बाहेर येऊन फॅशनकडे बघणं गरजेचं आहे किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे फॅशन स्टेटमेंट्स राहू शकतात आणि या केसमध्ये कल्चरल थेफ्ट वगैरे करण्याची काय गरज आहे, राईट. सो तो एक भाग झाला. त्यासोबतच कन्झम्पशन करताना एथिकल वे मध्ये केलं पाहिजे याबद्दलही बोललं जातंय. आणि इंडिजिनस आर्टिसन्स जे आहेत त्यांचे हक्क नेहमी आपण ते सिक्युअर करणं गरजेचं आहे. मग या सगळ्या गोष्टी तिथे होत आहेत. अगेन या सगळ्या GI व्हायोलेशन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला बेसिकला पहिले जाणं गरजेचं आहे किंवा एक्झॅक्टली हे असतं काय, जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणजे काय. हा सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याकडे येतो. जॉग्राफिकल इंडिकेशन या शब्दाचा अर्थ काय होतो. आता उदाहरणार्थ समजा आपण म्हणलं की एखाद्या गोष्टीला GI टॅग मिळालेला आहे. कोल्हापुरी चप्पलचं उदाहरण घेतलं तर कोल्हापुरी चप्पलला GI टॅग आहे याचा अर्थ काय होतो. तर पहिली गोष्ट तर कोल्हापुरी चप्पल ही एक युनिक प्रकारची चप्पल आहे. त्याचे एक युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि ती चप्पल कोल्हापूरच्या भागामध्ये बनलेली आहे त्यामुळे त्या चपलीला तसे युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आलेले आहेत. सो whatever characteristics that particular product is having, it is because of the place of origin of that particular product. आता हे GI च्या या डेफिनेशन मध्ये आपल्याला दिसते. इथे दिलेलं पण आहे बघा किंवा हे काय आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतात आणि हे बेसिकली काय करतं तर आयडेंटिफाइज गुड्स ॲज ओरिजिनेटिंग फ्रॉम अ स्पेसिफिक कंट्री, रिजन ऑर लोकॅलिटी किंवा एखाद्या देशामधल्या किंवा त्या देशातल्या एखाद्या भागामधल्या किंवा एका विशिष्ट लोकॅलिटीमध्ये त्याचं ओरिजिन आहे असं आयडेंटिफाय केलं जातंय हा टॅग देऊन एखाद्या प्रोडक्टला. मग त्यामुळे काय होतंय किंवा वेअर देअर डिस्टिंक्टिव्ह क्वालिटीज, characteristics or reputation are essentially linked
टू दॅट प्लेस ऑफ ओरिजिन, म्हणजे जे काही त्या पर्टिक्युलर प्रोडक्टचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते त्या प्रोडक्टच्या प्लेस ऑफ ओरिजिनशी एसेन्शियली लिंक्ड आहेत, असं या डेफिनेशन मध्ये सांगितलं गेलेलं आहे. सो जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे काय हे आपण आता इथे डिस्कस केलं. आता याचे आपल्याला ऑफिशियल लोगो पण बघायला मिळतात. लोगो ह्या अशा प्रकारचा तो लोगो आहे GI टॅगचा. अगेन याचा टॅगलाईन पण इथे महत्वाची राहू शकेल आपल्याला. अतुल्य भारत की अमूल्य निधी म्हणजे काय, इनव्हॅल्युएबल ट्रेजर्स ऑफ इनक्रेडिबल इंडिया अशी पूर्ण त्याची टॅगलाईन आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर ओव्हरऑल ह्याला गव्हर्न केलं जाते. ठीक आहे. सो व्हॉट इज जिओग्राफिकल इंडिकेशन, तो एक मुद्दा झाला. आता भारतामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या प्रोडक्ट्सला GI टॅग दिला गेलेला आहे. सो लॉंग लिस्ट आहे, पण त्यामध्ये काही मोजके नावं आपल्याला इथे दिसत आहेत. टोटल 658 GI टॅग गुड्स आर देअर इन इंडिया. मग उदाहरणार्थ आपण बघितलं तर चंदेरी साडी जी आहे मध्य प्रदेश मधून त्याला GI टॅग आहे. त्यानंतर मधुबनी पेंटिंगला GI टॅग आहे बिहार मधून. नंतर पश्मिना शॉल जम्मू काश्मीर मध्ये पश्मिना गोट पासून ज्या बनतात सो तिथे त्याला GI टॅग आहे. कांचीपुरम सिल्कला GI टॅग आहे तामिळनाडू मधून. त्यासोबतच दार्जिलिंग टी हा तर असा आहे किंवा सगळ्यात पहिला GI टॅग कोणाला मिळाला असेल तर तो दार्जिलिंग टीला मिळाला होता वेस्ट बेंगॉल मधून. ठीक आहे. सो दीज आर सम ऑफ द GI टॅग्स. याचे काही फोटोज पण इथे आपल्याला बघायला मिळतात. जसं इथे चंदेरी साडी दाखवलेलं आहे, त्यानंतर हे मधुबनी पेंटिंग आहे, नंतर दार्जिलिंग टी. सो हे काही GI टॅग प्रोडक्ट्स आहेत. देर आर अ लॉट ऑफ प्रोडक्ट्स. 658 प्रोडक्ट्स आहेत आणि यावरती पण आपल्याला UPSC आणि MPSCच्या प्रिलिम्स परीक्षांमध्ये MCQs बऱ्यापैकी विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आता नेमकं ह्याचं लीगल ओरिजिन कुठून झालेलं आहे किंवा GI टॅग द्यावा ही कल्पना नेमकी आली कुठून, तर सगळ्यात पहिले तर आपल्याला 1883 मधलं पॅरिस कन्व्हेन्शन एक तिथे बघायला मिळू शकते किंवा एक ब्रीफ आयडिया तिथून आलेली होती. एकदम लगेच GI टॅग तेव्हापासून सुरू झाले असं आहे का, नाही, पण एक ब्रीफ आयडिया आलेली होती 1883च्या पॅरिस कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ इंडस्ट्रियल प्रॉपर्टी मधून 1883च्या. त्यानंतर मग 1995 मध्ये याची अजून एक क्लिअर डेफिनेशन आली GI टॅक्सची. कशामध्ये, तर ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स, दॅट इज ट्रिप्स ॲग्रीमेंट. हे जे ट्रिप्स ॲग्रीमेंट जे झालं होतं 1995 मध्ये, त्या अंतर्गत ह्याची एक क्लिअर कट डेफिनेशन दिली गेली जिओग्राफिकल इंडिकेशनची. ठीक आहे. आता इंडिया ह्या ट्रिप्स ॲग्रीमेंटचा सिग्नेटरी आहे, आपण साईन केलेले त्या ॲग्रीमेंटवर. मग त्यामुळे आपल्याला यासाठी एक विशिष्ट कायदा बनवावा लागला आणि तो कायदा होता जिओग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ऍक्ट 1999. आता हा 1999 मध्ये आपण काय केलं तर कायदा बनवला. थोडक्यात या कायद्याअंतर्गत भारतामध्ये GI टॅग्स दिले जातात असं आपण तिथे म्हणू शकतो. मग हा 1999 मध्ये जरी हा कायदा आलेला असला तरी याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन व्हायला वेळ लागला. 2003 पासून याचं ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आणि मग त्या अंतर्गत 2003 मध्ये मग सगळ्यात पहिले आपण दार्जिलिंग टीला GI टॅग दिला. ठीक आहे. सो हे झालं थोडंसं लीगल बॅकग्राऊंड किंवा GI टॅग्स जे आहेत हे नेमके कशासाठी महत्वाचे आहेत आणि नेमकं कुठून आलेले आहेत. ठीक आहे. कशासाठी महत्वाचे ते आपण आता बोलू, पण कुठून ओरिजिन झालेलं आहे ते आपल्याला मागच्या त्या डिटेल्स मधून दिसतंय. आता सिग्निफिकन्स काय असतो, GI टॅग एखाद्या प्रोडक्टला मिळणं हे त्या प्रोडक्टसाठी किती महत्वाचं आहे. तर यामध्ये वेगवेगळे पॉइंट्स आपल्याला इथे जनरेट करता येऊ शकतात. सगळ्यात पहिले तर काय किंवा एखाद्या भागामधून एखाद्या प्रोडक्टला GI टॅग मिळणं याचा अर्थ त्या भागामधल्या कल्चरल हेरिटेजला प्रोटेक्ट केलं जाते. जसं उदाहरणार्थ कोल्हापुरी चप्पल किंवा पुणेरी पगडी. सो या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या भागामध्ये जेव्हा एखाद्या प्रोडक्टला सिग्निफिकंटली रेकग्नाइज केलं जाते किंवा हा प्रोडक्ट जो आहे हा इथलाच प्रोडक्ट आहे, त्यामुळे काय होते की त्या भागामध्ये जे कल्चरल हेरिटेज आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी महत्वाचं ते राहू शकते. सो पहिला मुद्दा तो झाला प्रोटेक्शन ऑफ कल्चरल हेरिटेज, दॅट इज द फर्स्ट सिग्निफिकन्स ऑफ GI टॅग. दुसरा मुद्दा राहू शकतो की तिथल्या लोकल कम्युनिटीजला यामुळे इकॉनॉमिक बेनिफिट होऊ शकतो, कारण तिथला प्रोडक्ट फक्त तिथूनच बाहेर मार्केट केला जाऊ शकतो. असं नाही की पूर्ण जगामध्ये कोणीही तो प्रोडक्ट विकेल असं नाही होणार. सो इकॉनॉमिक बेनिफिट मिळेल लोकल कम्युनिटीजला, तिथल्या लोकल कम्युनिटीजला बऱ्यापैकी बिझनेस त्यामध्ये करता येऊ शकेल. देन तिथला जो भाग आहे म्हणजे भारतातल्या एखाद्या कोपऱ्यामधला एक प्रोडक्ट त्याला GI टॅग आहे,
त्याच्यामुळे काय होते, सिम्पली बाय गिव्हिंग जीआय टॅग त्याला एक प्रकारे ब्रँड रेकग्निशन मिळते किंवा दिस इज द जीआय टॅग प्रोडक्ट. सो ब्रँड आयडेंटिटी आणि ग्लोबल रेकग्निशनसाठी हे महत्त्वाचं राहू शकते. इनफॅक्ट देर आर मेनी शोज लाईक मास्टर शेफ इंडियामध्ये तुम्ही बघितलं असेल तर ते जीआयचं स्पेसिफिकली प्रमोशन करायचे प्रत्येक एपिसोडमध्ये, जीआय टॅग असणारे फूड प्रोडक्ट. त्यासोबतच लीगल प्रोटेक्शन मिळते, तो एक भाग आहे. जर कोणी त्याचा गैरवापर केला तर तिथे लीगल प्रोटेक्शन पण मिळते. ऑल्सो बऱ्याचदा असं होऊ शकते की जीआय टॅक्समुळे त्या भागामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी पण तिथे प्रोत्साहन मिळू शकते. सो प्रमोशन ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कारण बेसिकली काय होणार आहे किंवा तुमच्या नेचरला रूटेड राहून तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही कसे ग्रो करतायत आणि तिथल्या भागामध्ये त्या प्रोडक्ट्सला कसं रेकग्निशन मिळते, यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंटला नक्कीच प्रोत्साहन मिळू शकेल. राईट. सो दीज आर सम ऑफ द पॉइंटर्स दॅट वी कॅन जनरेट फॉर आन्सर रायटिंग फॉर जीआय टॅग रिलेटेड क्वेश्चन. सो सिग्निफिकन्स ऑफ जीआय टॅग्स तो एक भाग आपण आता बघितला. आता नेमकं याचं जे इन्फ्रिंजमेंट आहे ते कसं टॅकल करायचं. इन्फ्रिंजमेंट म्हणजे याचा गैरवापर, कारण किती जरी म्हणलं प्रोटेक्शन आहे तरी तिथे प्रॉब्लेम होतातच आहेत ना. आता आत्ताचा प्रॉब्लेम झाला किंवा आपण म्हणलं किंवा याच्या आधीही बरेचसे प्रॉब्लेम झालेले, ते केसेस पण आपण डिस्कस करू. बट इन्फ्रिंजमेंट जे आहे हे कशा पद्धतीने टॅकल करता येईल. सगळ्यात पहिले तर तिथे जर असं कुठे झालं किंवा अनफेअर कॉम्पिटिशन होती आहे किंवा एखादा प्रोडक्ट जो आहे त्याला जीआय टॅग दिला गेला पण ऍक्च्युअलमध्ये झालं काय किंवा त्या प्रोडक्ट सारखाच जगात दुसरीकडे कुठेतरी प्रोडक्ट बनवला जातोय आणि त्या प्रोडक्टच्या नावाने विकला जातोय, तर अनफेअर कॉम्पिटिशन होणार आहे. तो एक मुद्दा इथे येतो. किंवा बऱ्याचदा असं होऊ शकते किंवा एखादा प्रोडक्ट जो आहे तो जीआय टॅग्ड प्रोडक्ट आहे असं सांगून दुसराच प्रोडक्ट विकला जातोय. आता असं उदाहरणार्थ दार्जिलिंग टी सोबत बरंचसं असं झालेलं आहे किंवा दार्जिलिंग आणि सिक्कीम तिथे आपण बघितलं किंवा पुढे जाऊन तिथे बॉर्डर लागती वरून नेपाळच्या साईडनी. मग त्या भागामध्ये काय होतंय किंवा तिकडून अक्रॉस दी बॉर्डर तिथे दार्जिलिंग टी या नावाने चहा आणला जातोय आणि विकला जातोय. सो इन दॅट केस असं होऊ शकते किंवा फॉल्सली रिप्रेझेंट केलं जाते वस्तूंना किंवा ते जीआय टॅग्ड रजिस्टर्ड जो रिजन आहे तिथलेच गुड्स आहेत म्हणून. सो इन दॅट केस इथे होतं काय किंवा हा जो जीआय टॅग आहे इथे रजिस्टर्ड प्रोप्रिएटर किंवा जे ऑथोराइज्ड युजर्स आहेत दे कॅन इनिशिएट इन्फ्रिंजमेंट ऍक्शन. किंवा आम्हाला बेसिकली काय झालेलं आहे किंवा एक अनऑथोराइज्ड युजरनी मिसलीड केलेलं आहे लोकांना about our product, about the origin of goods, about the causes of unfair competition किंवा त्या पर्टिक्युलर ऍक्शनमुळे काय झालेलं आहे तर अनफेअर कॉम्पिटिशन तिथे होती आहे आणि आमचा जो गुड आहे, आमची जी पूर्ण एक वस्तू आहे ती जो प्रोडक्ट आहे त्याला फॉल्सली रिप्रेझेंट केलं जाते. सो तो एक भाग तिथे सांगितला जातो की इन्फ्रिंजमेंट ऍक्शन घेता येते. तो एक मुद्दा झाला. त्यासोबतच आता अजून एक प्रश्न यामध्ये येतो किंवा जर भारतामध्ये एखाद्या प्रोडक्टला जीआय टॅग मिळाला तर दुसऱ्या देशांमध्ये पण त्याचं प्रोटेक्शन आहे का. सो इन दॅट केस जीआय राईट्स जे आहेत ते प्रायमरीली टेरिटोरियल आहेत आणि त्यामुळे पुढे काय होते किंवा दे आर लिमिटेड टू पर्टिक्युलर कंट्री ऑर रिजन. जिथे त्या प्रोडक्टला प्रोटेक्शन मिळालेलं आहे त्या रिजन पुरतं ते प्रोटेक्शन लिमिटेड राहणार आहे. आणि त्यामुळे अजून एक मुद्दा मग इथे एक चर्चेमध्ये राहू शकतो किंवा ऑटोमॅटिक वर्ल्ड किंवा इंटरनॅशनल जीआय राईट्स अजून एक्झिस्ट नाही आहेत. म्हणजे असं नाही की इंटरनॅशनल पेटंट जसे आपण बोलतो तसे इंटरनॅशनल जीआय राईट्स अजून आलेले नाही. सो त्यामुळे तो एक मुद्दा एक आपल्याला आन्सर्समध्ये सजेशन्समध्ये पण लिहिता येऊ शकतो. ठीक आहे. सो इन्फ्रिंजमेंट टॅकल करण्याबद्दलचा हा मुद्दा झाला. आता आपण बोलत होतो किंवा या आधी बऱ्याचशा अशा केसेस झालेल्या आहेत. म्हणजे प्राडा आणि कोल्हापुरी ही पहिली केस नाही. सो अशा बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत. जसं पहिली केस 1997 मध्ये अमेरिकेमध्ये झाली. जनरली अशा केसेस अमेरिकेमध्येच का व्हायला तो पण एक कोइन्सिडन्स राहू शकतो. पण US पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिसनी एक प्रोडक्टला पेटंट ग्रँट केलं होतं. कोणता प्रोडक्ट होता, ही कंपनी आहे बघा, राईस टेक इंक नावाची एक कंपनी. त्या कंपनीने काय केलेलं आहे तर बासमती नावाचं एक राईस व्हरायटीचं पेटंट घेतलं आणि नावही नाही बदललेलं आहे, बासमतीच नाव आहे. मग त्या केसमध्ये काय झाले, टेक्सास मधली कंपनी होती आणि त्यांनी म्हटलं की आम्ही नॉवेल प्रोडक्ट बनवलेलं आहे किंवा नॉवेल बासमती राईस आम्ही बनवलेला आहे. बट आफ्टर सिग्निफिकंट इंडियन लीगल एफर्ट्स त्यानंतर मग US मध्ये जे पेटंट ऑफिस आहे त्यांना या पेटंटला बेसिकली मॉडिफाय करावं लागलं आणि त्यांना पेटंट होल्डरला बासमती हे नाव
वापरण्यापासून थांबवावं लागलं. सो ही पहिली एक केस आपल्याला इथे दिसते एक्झाम्पल म्हणून. अजून एक हळदीबाबत असंच झालं होतं. टर्मरिक जे असते किंवा जखमेवरती हळद लावल्यावरती जखम बरी होते. आता हे काय आपल्यासाठी नवीन गोष्ट आहे, बट इन दॅट केस इथे युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी त्यांचं मेडिकल सेंटर आहे, त्यांना पेटंट दिलं गेलं होतं 1995 मध्ये अबाउट टर्मरिक्स वाउंड हिलिंग प्रॉपर्टीज, जे आपल्याला आपल्या ट्रॅडिशनल मेडिसिन मध्ये लाईक हजारो वर्षांपासून आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. त्यानंतर मग पुन्हा आपल्याकडून CSIR जे आहे त्यांनी हा क्लेम तिथे कॉन्टेस्ट केला किंवा असं तुम्ही नाही करू शकत. त्यानंतर मग हे पेटंट रिवोक केलं गेलेलं होतं. हा एक अजून एक मुद्दा आपल्याला तिथे दिसतो. तिसरा अजून एक एक्झाम्पल आपल्याला दिसते. युरोपियन पेटंट ऑफिसनी 2000 मध्ये इन द इयर 2000 एक पेटंट रिवोक केलेलं होतं, जे आधी ग्रँट केलं गेलं होतं US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरला. आणि त्यामध्ये अजून एक कंपनी पण इन्व्हॉल्ड होती, त्याचं नाव होतं WR ग्रेस. आता यांचं काय म्हणणं होतं की नीम, आपले जे कडुलिंबू जे असते, सो नीम बेस्ड अँटी फंगल फॉर्म्युलेशन्स ते त्यांनी बनवलेले असं त्यांनी तिथे पेटंट घेतलेलं होतं. आता हे जे अशा प्रकारचे नीम बेस्ड अँटी फंगल फॉर्म्युलेशन्स आहेत, हे अगेन आपल्या इंडियन ट्रेडिशनल मेडिसिन्स मध्ये आपल्याला थेरप्युटिक यूज ऑफ नीम या अंतर्गत बऱ्यापैकी माहिती आहेत आणि हे आपण बऱ्यापैकी ऑलरेडी वापरून बसलेलो आहोत आणि ह्याला इथे नॉवेल म्हणून पेटंट दिलं गेलेलं होतं. सो 2000 मध्ये मग युरोपियन पेटंट ऑफिसनी या पेटंटला रिवोक केलेलं होतं. मग या सगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक मुद्दा जो येतो किंवा कन्क्लुजन काय, या चर्चेचं कन्क्लुजन काय. आता हे जे झालं ते झालं, प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल. बट ओव्हरऑल या सगळ्या सिनारिओमध्ये अशा गोष्टी पुन्हा नाही व्हाव्या यासाठी काय करावं लागणार आहे. सगळ्यात पहिले तर आपल्याला आपलं जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे त्याचं डिजिटायझेशन करावं लागणार आहे. सो या कन्क्लुजन मध्ये ते सांगतायत किंवा ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी जी आहे आपली, त्याला आपल्याला प्रॉपरली डेव्हलप करावं लागणार आहे, जेणेकरून ओव्हरऑल आपलं जे ट्रेडिशनल नॉलेज आहे ते बेसिकली एक सर्चेबल डेटाबेसमध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे जर एखादा व्यक्ती अशा प्रकारचं प्रोडक्ट बनवायचा प्रयत्न करतोय, तर त्याला पण स्वतः विथ ड्यू डिलिजन्स त्याला तिथे सर्च करता येईल की अशा प्रकारची गोष्ट कुठे दुसरीकडे आहे का. सो इन दॅट केस तो एक फायदा होऊ शकेल. किंवा जर असं असेल तर बऱ्याचदा असंही होऊ शकते की एखादा जो कंपनीवाला आहे, त्या कंपनीवाला वाटलं की मला एक प्रोडक्ट बनवायचा आहे, पण मला असं झालंय की ऑलरेडी याचे राईट्स एका दुसऱ्या व्यक्तीकडे आहेत, तर मग त्या केसमध्ये काय करता येऊ शकेल किंवा मी त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत कोलॅबोरेट करतो ना, म्हणजे कोल्हापूरमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासोबत कोलॅबोरेट करून मी चप्पल बनवू शकतो ना. सो इन दॅट केस देअर कॅन बी अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ऑल्सो. सो अशा प्रकारच्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि हे आपण कन्क्लुजन मध्ये नोट करून घेऊ शकतो, राईट. सो टू प्रिव्हेंट सच केसेस इन द फ्युचर, वन कुड स्टार्ट बाय एक्सपांडिंग द ट्रेडिशनल डिजिटल नॉलेज लायब्ररी टू इन्क्लूड वाइडर ट्रेडिशनल ग्रासरूट एक्सप्रेशन्स. मेकिंग अ सर्चेबल डेटाबेस वुड अलाउ द ब्रँड्स to conduct due diligence and searches to identify right holder community for further collaboration. So असा एक पूर्ण कन्क्लुजन मध्ये पॉइंट आपण तिथे लिहू शकतो. आता ही पूर्ण जी कॉन्ट्रोवर्सी आहे GI टॅग्स वाली, त्याबद्दल असं नाही आहे की GI टॅग कॉन्ट्रोवर्सी झाली म्हणूनच आपल्याला GI टॅग माहिती पाहिजे होते. ओव्हरऑल GI टॅग वरती या आधीही प्रश्न आलेले आहेत. जसं इथे आपण बघतोय किंवा इन दिस आवर PYQ कॉर्नर फॉर प्रिलिम्स एक्झामिनेशन ऑलरेडी UPSC नी 2015 मध्ये आणि 2018 मध्ये यावरती स्ट्रेट फॉरवर्ड असे प्रश्न विचारलेले आहेत. 2015 मध्ये काही प्रोडक्ट दिलेले होते आणि त्या प्रोडक्ट पैकी कोणाला GI टॅग मिळालेला आहे असा प्रश्न होता. आणि 2018 मध्ये GI टॅग जो इंडियाने एनॅक्ट केलेला आहे तो कोणत्या ऑर्गनायझेशनच्या ऑब्लिगेशन्सला कॉम्प्लाय करण्यासाठी बनवलेला आहे. आता हे पूर्ण आपण जे ट्रिप्स ॲग्रीमेंट बोलत होतो त्यामध्ये बॅकग्राऊंडला एक ऑर्गनायझेशन आहे, दॅट इज वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. सो त्या ऑर्गनायझेशनच्या अंडर या सगळ्या गोष्टी आपण बघतो आणि त्या रिलेटेड हा प्रश्न विचारलेला होता. आता हे झालं प्रिलिम्स बद्दल. तसंच आपल्याला मेन्स मध्ये पण एक प्रश्न बघायला मिळतो UPSC 2014 मध्ये. त्यावेळेस 12.5 मार्काला त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता, विच वॉज अगेन रिलेटेड टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. आणि म्हणजे असं स्पेसिफिक असं नाही की GI टॅगच, बट इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स वरती हा एक जनरल प्रश्न होता. सो ग्लोबलाइज्ड वर्ल्ड मध्ये नेमका IPR चा स्टँड कसा असला पाहिजे आपला, त्यावरचा हा प्रश्न होता. दॅट इन अ ग्लोबलाइज्ड वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स अज्युम सिग्निफिकन्स अँड दीज आर सोर्स ऑफ लिटिगेशन ऑल्सो.
ब्रॉडली डिस्टिंग्विश बिटवीन दी टर्म्स कॉपीराइट, पेटंट अँड ट्रेड सिक्रेट्स. आता यामध्ये एकतर असं नाहीये किंवा डायरेक्टली त्यांनी पहिल्या स्टेटमेंट पासून क्वेश्चनच दिलेलं आहे. सो पहिलं वाक्य दिलेलं आहे फक्त आणि त्यानंतर मग ते म्हणतात ब्रॉडली डिस्टिंग्विश बिटवीन दी टर्म्स कॉपीराइट्स, पेटंट्स अँड ट्रेड सिक्रेट. 200 शब्दामध्ये 12.5 मार्काला हा प्रश्न लिहायचा होता. एक्झॅक्टली या प्रश्नामध्ये नेमके काय काय पॉइंट्स असले पाहिजे, काय काय तुम्हाला वाटते की काय काय लिहिलं पाहिजे त्यामध्ये, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगू शकता आणि प्रिलिम्सचे जे प्रश्न आहेत त्याचे पण आन्सर्स कमेंट सेक्शन मध्ये टाइप करू शकता. ठीक आहे. सो इथपर्यंत आपला हा एक पहिला जो एपिसोड आहे तो इथे आपण थांबू. GI टॅग बद्दलचा हा पूर्ण मुद्दा होता आणि रिसेंट ज्या द हिंदू मध्ये हे पूर्ण आर्टिकल होतं त्यावरून आपण हे बोललो. सगळं जे डिस्कशन झालं ते त्यावरून होतं आणि ओव्हरऑल असेच काही इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आपण हे एपिसोड्स पुढे कंटिन्यू करू. आता आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.